ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आज मुंबईमध्ये मराठा आरक्षणाकरता दाखल होणार आहेत आणि संपूर्ण मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मराठा आंदोलक जे आहेत ते कालपासूनच सगळे जमण्यासाठी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। तर आंदोलन ज्या ठिकाणी होणार आहे आझाद मैदानात त्या ठिकाणी स्टेजच्या बांधकामाची देखील सुरुवात जी आहे ती या ठिकाणी झालेली असल्याचं पाहायला मिळतं। जवळपास 50 फुटाचा हा संपूर्ण स्टेज आहे आणि या स्टेजची परवानगी जी आहे ती कायदेशीररित्या मुंबई पोलिसांनी दिलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनावरती ठाम आहे आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असा इशाराच त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून ते सातत्याने माध्यमांसमोर देताना आपल्याला पाहायला मिळतात। परंतु हे सगळे आंदोलन गेल्या 2-3 महिन्यांपासून या सगळ्या आंदोलनाची तयारी होत होती, परंतु ही तयारी होत असताना मुंबईत देखील एक महत्त्वाची मनोज जरांगे पाटलांची टीम आहे ती सातत्याने कायदेशीररित्या वेगवेगळी परवानगी घेणं त्यासोबतच मॅनेजमेंट करणं एवढी लोक येणार आहे त्या सगळ्यांसाठी काम करत असतात। त्यासाठी मुंबईचे समन्वयक मराठा समन्वयक काम करत होते, वीरेंद्र पवार आहेत, त्यानंतर बाकीचे इतर मराठा समन्वयक आहेत। वीरेंद्र पवारजी, मुंबई पोलिसांकडून तुम्ही बैठक घेतली, त्यांनी एका दिवसाची परवानगी तुम्हाला दिलेली आहे। एका दिवसात राज्य सरकार तुमच्या मागण्या मान्य करतील हे तुम्हाला विश्वास आहे? एक नवीन कायदा 27-26 तारखेला अस्तित्वामध्ये आला ज्याच्यामध्ये आझाद मैदानमध्ये आंदोलनं कशा प्रकारे करता येतील याच्या पुढे आणि ते जे राज्यपत्रित कॉपी होती ती आम्हाला कोर्टामध्ये सादर करण्यात आली आणि ती त्याच्यापासून लागू करण्यात आली। त्या राज्यपत्रित नवीन आदेशानुसार इथे या मैदानाच्या क्षमतेपेक्षा जास्त माणसं आणता येणार नाहीत, कुत्रे मांजरी आणता येणार नाहीत, गाडव आणू शकता आणि त्याच्यानंतर 10 बाय 10चा स्टेज आपल्याला मिळू शकतो। तुम्हाला व्हॉल्यूम कंट्रोलमध्ये ठेवावं लागेल। अशा असंख्य अशा बारीक ज्या गोष्टी आहेत, 5 गाड्या येतील, 4 गाड्या येतील वगैरे असं एक नवीन रेस्ट्रिक्शन्स त्यांनी त्याच्यावरती ठेवलं, ज्याच्यामध्ये पुन्हा संध्याकाळी परत जाण्याचा देखील एक कायदा आहे त्याच्यामध्ये की आमरण जरी आंदोलन असेल तरी सकाळी 9 वाजल्यापासून 6:30 पर्यंत करायचं, 6:30 नंतर तुम्ही घरी जायचं। आता ह्या लोकांना कुणाच्या घरी पाठवू मला माहिती नाही, पण मी त्यांना सांगितलं की मी असंच्या असं मनोज भाऊंना दाखवतो, त्यांचं काय रिएक्शन येतं काय येतं ते मी तुम्हाला सांगतो। मनोज दादांनी सांगितलं जर एखाद्या नवीन जर कायदा आला असेल आणि त्याच्या जर अटी शिती काय असेल तर तशा मान्य करा, कारण आपण कोर्टाचे अवमान करणार नाही आणि ज्या काय रेस्ट्रिक्शन्स आहेत त्याच्यामध्ये कसं काय बसता येईल त्याच्यावरती करू। आता तुम्ही जो सांगितला त्याच्यामधला जो मुख्य मुद्दा होता की 1 दिवसाची परमिशन दिली आहे जी उद्याची आहे, 29 तारखेची आहे। आज स्टेज उभारणीसाठी तर आपल्याला वेळ मिळतो तो उद्याची 1 दिवसाची ज्यावेळी अर्ज त्यांनी सांगितलं की हा 1 दिवसासाठी आहे, पुढील सुट्टीच्या दिवशी मिळत नाही वगैरे, परंतु त्याचवेळी आमचा जो अर्ज होता हा दिलेला होता 31 मे 2025 रोजी, दुसरा अर्ज सबमिट केला होता 28/7/2025 रोजी आणि हा जो नवीन कायदा अस्तित्वात आला तो आला परवा 26 तारखेला। त्यामुळे आणि पुन्हा अपीलही नाही त्या कायद्यावरती आणि आम्ही जे केलेलं जे अर्ज होता त्याच्यावरती अपील करायलाही नाही, कारण कोर्ट बंद आहे पुढचे मंगळवारपर्यंत। म्हणून आम्ही लगेच विनंती अर्ज आमचे पुढच्या तारखेचे दिलेले आहेत। टाइम एक्सटेन्शनचे आम्ही विनंती अर्ज आम्ही ताबडतोब पोलिसांना दिलेले आहेत। सरकारकडनं हे चक्रव्यूह मराठ्यांसाठी आखलं जात आहे का, मराठ्यांच्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्याकरता? कारण की गेल्या वेळेपेक्षा यावेळेस मात्र आंदोलनाची तीव्रता दाहकता जास्त आहे आणि त्याला आम्ही धन्यवाद देऊ, देवेंद्र फडणवीसांना देऊ, त्या सरकारला देऊ की दाहकता व्यवस्थित होती। आम्ही आलो असतो, आमच्याप्रमाणे गेलो असतो, पण त्यांनी जे आम्हाला अडथळे टाकायचा प्रयत्न करतायत, हे एक अडथळ्याची शर्यत निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, हे चुकीच्या गोष्टी आहेत। जी आंदोलनं जे होत आहेत, आम्ही इतके वर्ष आंदोलनं करतोय, मराठ्यांचा इतिहास आहे, आम्ही रस्त्यावरती पडलेला कागदाचा कपटा सुद्धा आम्ही आमच्या कचऱ्याच्या पेटीत टाकला होता आणि त्याप्रमाणे केलं होतं। किती त्यांना प्रयत्न करून दे, एक नक्की आहे की त्यांची तरतरलेली हातभर फाटलेली आहे। हे तुम्हाला स्पष्ट सांगतो की ज्या तऱ्हेने ते वागतायत की ते तिथे रोखणार तिथे रोखणार, आंदोलनाचे दिवस आहेत ते आहे ना। पहिला त्यांनी धर्माचा विषय म्हणून बघितला, त्यावेळी त्यांनी प्रयत्न केला की गणेशोत्सव आहेत, हे आहेत ते आहेत, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होईल। आता कोणतरी मिश्रा आला, मिश्राने ती नोटीस दिली आणि त्याप्रमाणे केलं ते। अरे म्हटलं काय चाललंय, एक परप्रांतीय येतो आणि आमच्या मराठ्यांवरती ज्यांनी इथे संपूर्ण याच्यावरती ह्या बहुजन समाजाचं नेतृत्व केलं त्याला तुम्ही त्रास द्यायचा प्रयत्न करता। आमची मागणी काय आहे, फक्त 50% आरक्षण तुम्ही द्या, त्याच्यामधनं द्या। तुम्ही दिलेत आम्हाला, तुम्ही म्हणतात की आम्ही सगळं बॅनर लागलेत की देवाभावनीच केलं, देवाभावनी केलं चांगलं आहे ना, कुठे म्हटलं आम्ही काय मागितलं होतं? जरांगे दादाची काय हे होती मागणी, 50%च्या आतमधलं तुम्ही आम्हाला आरक्षण द्या,
विषय संपतोय ना. आणि त्याच्यावरती आता ही जी परिस्थिती आहे त्याविषयी बोलले की कोणी ह्या गणेश उत्सवामध्ये कुठलं विघ्न आणता कामा नये. म्हणजे मराठे विघ्न आणतात? विघ्न आणण्याचं काम कोणी केलं असेल ते सरकारने केलं. तुम्हाला जर 2-3 महिने अगोदर तुम्हाला नोटीस दिलेली आहे, त्याच्यानंतर पुन्हा जुलै महिन्यात नोटीस दिलेली आहेत. तुम्ही आमच्याबरोबर पोलीस प्रशासन, CP सर्व आमच्यावर मिटिंगा घेत आहेत. महानगरपालिका मिटिंगा घेते आहे, फायर ब्रिगेड डिपार्टमेंट मिटिंगा घेते आहेत, RTO आम्हाला सगळ्या पोझिशन दाखवल्या. इथे गाड्या उभ्या करा, तिथे गाड्या उभ्या केल्या. या मागच्या 2017च्या मोर्चाला आपण असं केलं होतं, तसं केलं होतं. आम्ही सर्व जुन्या फायली ओपन केल्या आणि त्याच्यामध्ये आम्ही दाखवलं की असं असं केलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला याचे फायदे होतील. आम्ही आमचं नियोजन करतोय, शांततेत नियोजन करतोय. आम्हाला आरक्षणाशी मतलब आहे. आम्हाला गणपती जो काय आहे ते आहे ठीक आहे, आम्ही ठरवलं ना. तर आम्ही त्यांना सांगतो की तुमच्या गणपतीमध्ये आम्ही येणार नाही, पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहोत. तुम्हाला माहिती असेल की जसं तानाजी मालुसरेने आपल्या रायबाचं लग्न मागे ठेवलं होतं आणि कोंडाणा सर केला होता, यावेळी आम्ही तसंच केलं. आम्ही आमच्या गणपती बाप्पाला सांगितलं की बाबा जे काय आम्हाला यावेळी तू माफ कर, आहे ना. हिंदू आहोत आम्ही, हिंदूंच्या पुढे आम्ही हिंदुत्व रक्षक आहोत. जर माझ्या छत्रपतींनी त्यावेळी जर विचार केला असता की बाबा मी नाही स्वराज्य लढायचं, तर आज आपण गणपतीची पूजा करू शकलो असतो काय? नसतो ना. मग असे आम्ही गणपतीचे भाविक आहोत, आमचे सगळे लोक आहोत. ज्या तऱ्हेने आम्ही नाही जात आहोत, आम्ही करतोय आमची व्यवस्था, आम्ही त्याप्रमाणे करणार. आज आमचा जो महागणपती येतोय, आपल्या सर्व गणांना बरोबर घेऊन येतोय. मग त्या लाखोच्या संख्येने असतील, भले तुम्ही आम्हाला 5,000ची व्यवस्था केली असेल इकडे, पण ती मोठी संख्या जी आहे त्याचं तुम्ही नियोजन करायला पाहिजे. तुम्ही नियोजन करायला पाहिजे. आणि आम्ही फक्त एवढंच वाट बघतोय की ते बसल्यानंतर शेवटचं आंदोलन मनोजदादा म्हणतात. शेवटचं आंदोलन. अंकुश कदम आहेत आपल्या बरोबर. अंकुश कदम जी लाखोंच्या संख्येने येणार आहेत, मग त्यांची व्यवस्था कशी असणार? जेवणाची व्यवस्था कशी असणार? त्यांच्या राहण्याची व्यवस्था कशी असणार? कारण की ज्या पद्धतीने हे सगळे अटी आणि नियम शर्ती लावलेले आहेत, त्याप्रमाणे कुठेतरी आंदोलकांना एका चक्रव्यूहात फसवण्यासारखा तर हा विषय नाहीये ना. तुम्ही आयोजक आहात, सगळेजण इथे आयोजक होते. ही सगळी आयोजकांची जबाबदारी आहे. जरी इथे कायदा सुव्यवस्था जरी निर्माण झाला तरी ती आयोजकांवरती होणार आहे. बघा, हे मैदान हे ऐतिहासिक मैदान आहे आणि महाराष्ट्रातला नव्हे देशातला सर्वात मोठा मोर्चा याच आयोजकांनी केलेला होता, जो 9 ऑगस्टला झालेला होता. आणि मला वाटतं 20 लाखापेक्षा जास्त संख्या त्यावेळी या आझाद मैदानामध्ये आली होती. आणि तेवढीच व्यवस्था कुठंही एवढ्या मोठ्या मोर्चामध्ये एकही कुठली दुर्घटना घडून न देण्याचं काम याच आयोजकांनी केलेलं होतं. त्यामुळं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे सगळ्यात मोठ्या मोर्चांचं आयोजन करणारी टीम इथं असल्यामुळं कुठल्याही प्रकारचं अडचण येणार नाहीये. आणि येणाऱ्या प्रत्येक आमच्या समाज बांधवांची सोय करण्याची जबाबदारी या आयोजकांनी घेतलेली आहे. त्यामुळं कोणीही कुठल्याही अफवा पसरवल्या किंवा कोणीही काही बोललं, मला वाटतं या 2 जातीमध्ये कसे तेढ निर्माण करता येतील यासाठी काही समाजविधारक लोक आहेत, ते काम करण्याचं त्यांचं काम आहेच. परंतु हा समाज फार संवेदनशील समाज आहे. आजपर्यंत महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासामध्ये या समाजा एवढं हिंदुत्वाचं रक्षण करणारा कुठलाही समाज नाही, असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. परंतु ज्या पद्धतीने सरकार ही सगळी आडमुठेपणा करत आहे असं सातत्याने मनोज जरांगे पाटील म्हणतात आहेत की एका दिवसाचीच परवानगी दिली, 5,000 लोकच या सगळ्या आंदोलनामध्ये येणार. या संपूर्ण मैदानाचा एक कायदाच देखील 2 दिवसापूर्वी बदलला गेला. कुठेतरी सरकार ह्या तुमच्या मराठा आंदोलनाला दाबण्याचा संपूर्ण प्रयत्न करत आहे का? नक्कीच या ठिकाणी सरकारने जी भूमिका घेतलेली ती चुकीचीच आहे आणि म्हणूनच आम्ही शांततेनं आंदोलन करणार आहे. स्वतः मनोजदादांचं सातत्यानं म्हणणं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारे एकही चुकीची गोष्ट करणार नाही. आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही चांगल्या लोकशाही पद्धतीनं न्याय मागत असू, तर त्याच्यामध्ये कुठेही अडथळे आणण्याचं काम सरकारने करू नये. आणि हे शांततेचं आंदोलन स्वतः सरकार कुठल्या तरी चुकीच्या पद्धतीवरती न्यायला आम्हाला भाग पाडू नका. आम्ही एकदम शांततेच्या पद्धतीने आंदोलन करणार आहे. आमची रास्त भूमिका, रास्त मागणी आम्ही लोकशाही पद्धतीने मागत आहोत. परंतु कोर्टात एकीकडे लढाई सुरू आहे, मैदानावरची एक लढाई सुरू आहे. कोर्टाच्या लढाईमध्ये सातत्यानं म्हटलं जातं की मराठा हा मागासच नाहीये. मराठ्यांचे राज्यकर्त्यांनी जवळपास 70-80 वर्ष या सगळ्या राज्यावरती राज्य गाजवलं आणि अशा पद्धतीने संपूर्ण सधन असलेला हा समाज आरक्षण मागतो तरी कसा, असा सवाल जो आहे तो कोर्टात काही वकील उपस्थित करताना पाहायला मिळतात आहे. त्यांच्याकडनं तुमच्या आंदोलनाच्या विरोधात देखील कोर्टात जातात आहेत. हे कोण आहेत आणि हे कोणाच्या संपूर्ण आधिपत्याखाली काम करतात? आजची विदारक परिस्थिती पाहिली असेल तर आम्ही 100 एकरचे मालक होतो. आमच्या आजोबा पंजोबा सगळे होते. आज अशी परिस्थिती आहे की आमच्या 2-4 भावामध्ये 1 गुंठ्यावरती आलेलो आहे. बघा, कायदा हा त्या परिस्थितीनुसार बदलला पाहिजे, फक्त तो मराठ्यांसाठीच बदलला जात नाहीये.
शासनाच्या लोकशाहीमध्ये 10 वर्षानंतर फेर सर्वेक्षण होऊन ज्या जातीला आरक्षण भेटलेलं आहे त्या जातीला किती प्रमाणात त्यांचा समाज सुधारलेला आहे याचं फेर सर्वेक्षण करून प्रत्येक 10 वर्षाला त्याच्यामध्ये बदल करण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं नोंद केलेली असताना आजपर्यंत ज्या ज्या घटकांना आरक्षण भेटले त्याच्यामध्ये कुठंही म्हणजे आज काय झालं की ओबीसी म्हणतो हे ओबीसी आरक्षण हे आमची मक्तेदारी आहे. माझ्या त्या ओबीसी बांधवांना सांगायचं आहे की तुमचे बांधव जर का चांगल्या पद्धतीने तुम्हाला न्याय मिळालेला आहे, तुम्हाला नोकरीमध्ये प्राधान्य मिळालं आहे, मग आता आमची जी बांधव आहेत जे सदन होते ते आज सदन राहिलेत का? आज तुम्ही इथं या ठिकाणी तुम्हाला सांगतो कमीत कमी 5,000, 10,000, 15,000 लोक येत आहेत. त्यांच्या तुम्ही TV9च्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही मुलाखती घ्या. अक्षरशः 1-2 टाइमाचं जेवण करण्याची परिस्थिती नाही. इतका समाज आमचा मागासलेला आहे इतक्यात, आणि आम्हाला तुम्ही मागासले पण सिद्ध केलंय ना कोर्टाने, मग आम्हाला वेगळा प्रवर्ग का देताय? तुम्ही आम्हाला आमच्या प्रवर्गामध्ये द्या ना, जिथं ओबीसी मध्ये द्या ना. असं असताना सरकारनं कुठेही गुमराह करू नये. आमची मागणी ही रास्त आहे आणि लोकशाही पद्धतीची आहे. खरं तर आंदोलन कधीपर्यंत तुम्ही हे तेवत ठेवणार आहात? एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी दिली आहे, एका दिवसात उठणार आंदोलनातून? ऍक्च्युली सर्वांना हे समजलं पाहिजे, जनरली सरकारला हे समजलं पाहिजे. 1931च्या जनगणनेनुसार ऑलरेडी हे सिद्ध झालेलं आहे की कुणबी आणि मराठा एकच आहेत. त्याच्यानंतर जे काय राजकारण झालं आणि जो मराठ्यांचा जो 40-50 वर्षाचा इतिहास आहे तो लढा असा चालू आहे. आणि सध्या सर्वांनाच हे सांगायचं आहे की आंदोलन नाहीये. सरकारने सांगितलं की आंदोलनासाठी 1 दिवसाची परमिशन आहे, आमरण उपोषण आहे. मला असं वाटतंय कोर्टालाच अजून ही डेफिनेशन समजलेली नाहीये. त्यामुळे आमरण उपोषण हे तोपर्यंत चालू राहणार जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीये. आणि 1 दिवसाची परमिशन असं नाहीये. कुठल्याही आंदोलकाला आझाद मैदानमध्ये विचारा, दुसऱ्या दिवशी ती एक्सटेंड होतच असते आणि ती चालूच असते. त्यामुळे आम्ही इथं जो आलेलो आहोत तो आरक्षणाचा लढा लढण्यासाठी आलेलो आहोत. कारण आतापर्यंत आमच्या तोंडाला पानच पुसलेली आहेत आणि आमची तीच सरकार पुढे तीच ही आहे की अजूनही आत्ता जरी आमच्या मागण्या मान्य केल्या तरी आत्ता आम्ही इथून मैदानातून बाहेर जायला तयार आहोत. खरं तर सर्व मराठा समन्वयक होते, आपल्यासोबत काही लोक देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तुम्ही इथे आंदोलनाला आहात, वेगवेगळ्या पक्षाचे तुम्ही कार्यकर्ते आहात, तुम्ही पक्ष सोडून समाजासाठी एकत्रित येत आहात, परंतु हे संपूर्ण चक्रव्यूह मराठा समाजाच्या विरोधात सरकार आखतंय का? कारण की ज्या पद्धतीने ही संपूर्ण मैदानाची नियमावली बदलली गेली त्याच्यासाठी पत्रव्यवहार समन्वयकांनी केला, कुठेतरी सरकारला हे आंदोलन नको आहे का? मी वीरेन दादासोबत परवानगी किंवा ज्या काही सगळ्या नियोजन वगैरे आहे त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी आहे. त्यामुळे सरकार आम्हाला कशा पद्धतीनं सरकार खेळवतोय ना, तर त्याच्यावरून मी तुमच्या माध्यमातून सरकारला एकच सांगते, जो तुम्ही शब्द वापरला चक्रव्यूह, तर चक्रव्यूह किंवा गनिमी कावा काय असतो ना तो मराठ्यांकडून शिका, सरकारच्या दरबारी जे पण लोक बसलेले आहेत त्यांनी. आणि बघूयात पुढे काय होतंय तर. आणि आम्हाला जे मराठा म्हणतात आम्हाला मरहट्टे म्हणतात, म्हणजे आम्ही मेलो तरी मागे हटत नाहीत, हे असं आम्ही असे मरहट्टे आहोत. आणि तुम्ही आम्हाला उद्याचा टाइम दिलात ना, आम्ही उद्या आरक्षण घेऊनच जाणार. आणि राहिला प्रश्न पक्षाचा, तर पक्षाबद्दल मी इथे बोलायला आलेली नाहीये. मी पक्षाची एक आहे, होते आणि इथून पुढेही असणार आहे. परंतु मी माझा पक्ष ग्राउंडच्या बाहेर सोडून आलेली आहे. जातीसाठी माती खावी ही आमच्या मराठवाड्यामध्ये म्हण आहे. आज मी माती खात नाहीये, तर मी समाजासाठी इथे आलेली आहे. खरं तर काय बोला. एक प्राध्यापक आहेत, तर त्यांना म्हणले आहे की मनोज दादांना रिझर्वेशनचे स्पेलिंग म्हणून दाखवा, तर त्यांना दादापर्यंत जाण्याची गरजच नाही. तर मी पण प्राध्यापकच आहे, तर मी त्यांना उत्तर देतो की MARATH RESCRVATION मराठा रिझर्वेशनचे स्पेलिंग त्यांना हे उत्तर राहील. आणि इथून आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या 100% पूर्ण होत नाहीत तोपर्यंत इथून आम्ही 1 इंचभरही पाठीमागे सरकणार नाहीत. आणि जर सरकार हा निर्णय घेऊ शकत नसेल तर सरकारने 1-2-3 दिवसासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची द्यावी. आम्ही कसा निर्णय घ्यायचा ते आम्हाला सगळंच माहिती. ओबीसीच्या आरक्षणात धक्का न लागू देता मराठा आरक्षण आम्ही 100% मिळवून गुलाल उधळूनच जाणार आहे इथून. आणि इथं तुम्ही
ही संधी आम्हाला द्या. तुमच्याच्यानं जर हा निर्णय होत नसेल तर आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करू. देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली पवार साहेबांना आम्ही विचारात घेऊ. सर्वांना विचारात घेऊन आम्ही हा निर्णय आमच्या पद्धतीने कशा पद्धतीने कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीने आम्ही तो निर्णय घेऊ. आणि सध्या जे ओबीसी, मराठा किंवा आणखी अशा विविध समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत विविध लोक, त्यांना माझी विनंती राहील की तुम्ही अशा पद्धतीने महाराष्ट्राचं जे वातावरण आहे गुन्ह्यागोविंदाने आम्ही सगळे नांदतोय महाराष्ट्रामध्ये, आणि हा कुणीही प्रयत्न करू नये की महाराष्ट्र एक वेगळ्या वळणाला जाईल. तर आता मी प्राध्यापक समाधान सोळंके नाव आहे माझं. तर आपण प्राध्यापक आहेत काही लोक सगळ्या आंदोलनामध्ये आलेले आहेत आणि आपण पाहू शकतो की सगळ्या संपूर्ण आंदोलनाचा जो स्टेज आहे त्या स्टेजची सगळी सध्या या ठिकाणी उभारणी सुरू आहे. थोड्या वेळापूर्वी आपल्यासोबत सर्व मुंबईचे समन्वयक होते, मराठा समन्वयक. त्यांनी सांगितलं की जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत, कारण की आम्हीच सगळ्या या 9 ऑगस्टला ज्यावेळेस मराठा महामोर्चा झालेला होता मराठा आंदोलकांचा, त्यावेळेस देखील आम्ही सगळेजण होतो आणि त्यावेळेसची तयारी देखील आमच्याच संपूर्ण हाताखाली संपूर्ण पार पडलेली होती. त्यामुळे आता देखील आम्हीच तयारी करत आहोत आणि थोडी जरी काही गोष्ट झाली तर त्याची देखील जबाबदारी आम्हीच घेऊ, असं सगळेच मराठा समन्वयक जे आहेत, अंकुश कदम असतील, वीरेंद्र पवार असतील, यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.